लक्ष द्या. ओके, काय आहे टाइप 3 मध्ये प्रश्न आहे 3.54 तासाचे तास मिनिटे व सेकंद यामध्ये रूपांतर करा असा प्रश्न केलेला आहे. ओके, पहिल्यांदा याला बेसिक समजून घ्या की ज्यावेळी तुम्ही लिहिताना म्हणजे घड्याळाचा टाईम जसं की तुम्ही 3 असं जर असेल हे 2 टिंब असेल आणि इकडे वाजता जर असेल म्हणजे 3 वाजून 54 मिनिट होणार आहे. ओके, पण इथे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 3.54 दिलेला आहे. पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, पॉईंट दिलेला आहे. मग काय करायचं आहे बघा 3.54 मध्ये अपूर्णांक आहे ना हा, तर आपल्याला किती तास होतील, किती मिनिटे होतील आणि किती सेकंद होतील हे करायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला येणार आहे. समजलं? ठीक आहे, आता बघा याला काय करायचं आहे 3.54 आहे. किती आहे 3.54 आहे. आता 3.54 आहे म्हणजे 3 पूर्णांकात आहे ना, 3 पूर्णांकात असल्यामुळे 3 तास झाले हे 3 तास झाले ना. ओके, आता राहिले 0.54. काय राहिलेले आहे 0.54. मग 0.54 ला काय करायचं आहे बघा 0.54 ला एका तासामध्ये किती मिनिटे असतात 60 मिनिटे असतात ना. मग 60 ने गुणायचं आहे. ओके, 60 ने गुणायचं आहे ना. ओके, हा शून्य तसाच्या तसा लिहून घ्या एकदा. ठीक आहे, साइन चौक 24 हातचे 2. ओके, 6 पंचे 30 आणि 2 32. ठीक आहे. ओके, आता बघा पॉईंट नंतर किती अंक आहेत 2 अंक आहेत म्हणजे 2 अंक सोडून इथं पॉईंट द्यायचा आहे. ओके, आता बघा हे जे 32 आलेले आहेत पूर्णांकामध्ये ते मिनिटे राहणार आहे. ओके, म्हणजे 32 मिनिटे 32 मिनिट. ओके, आता अपूर्णांकामध्ये काय राहिलेलं आहे 0.40 राहिलेला आहे ना. ओके, आता आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. याचं तर कसं करायचं आहे बघा एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात 60 असतात ना. मग 60 ने गुणायचं. ओके, ठीक आहे, याला 60 ने गुणा 2 शून्य लावून द्या. ओके, साइन चौक 24 किती दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 2 अंक आहे. 2 चिन्ह सोडा. ओके, 24.00 म्हणजे काय होईल 24 सेकंद. ठीक आहे, किती झाला 24 सेकंद झाला. म्हणजे बघा हा प्रश्न काय आहे 3.54 तासाचे तास मिनिटे व सेकंद यामध्ये रूपांतर करा असा प्रश्न होता. तो प्रश्न कसा झालेला आहे 3 तास 32 मिनिटे आणि 24 सेकंद. ओके, आणि हा प्रश्न तुम्हाला येणार बघा इकडे लक्ष द्या रे. काय आहे बघा म्हणजे 3.54 तासाचे तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर केलं आणि याला उलट करायचं आहे. म्हणजे याला तासामध्ये रूपांतर कसं करायचं आहे बघा. पहिल्यांदा 3 तास आहे. ओके, 3 तास आहे म्हणजे 3 तसेच्या तसे लिहा कारण हा पूर्णांकामध्ये येणार आहे. ठीक आहे, आता बघा याचा संपला मॅटर. ओके, आता काय राहिलेलं आहे 32 मिनिटे आणि 24 सेकंद राहिलेले. ओके, 32 मिनिटे आणि 24 सेकंद राहिलेले आहे. पहिल्यांदा 24 सेकंदाला मिनिटात रूपांतर करायचं आहे. म्हणजे कसं करायचं आहे बघा 24 भागीला 60 करा. 24 भागीला 60 करायचं आहे. आता याला काय करायचं आहे 24 साइन चौक 24 6 दाई 60 2 दूनी 4 2 पंचे 10 2/5 म्हणजे किती आलं 0.4 मिनिटे. ओके, ठीक आहे, आता 0.4 मिनिटे आलेले आहे. ह्या 32 मिनिटामध्ये ऍड करा. 32 मिनिटांमध्ये ऍड केल्या 32.4 मिनिट होईल. आता ह्या 32.4 मिनिटाला तासामध्ये रूपांतर करा. तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर 32.4 भागीला 60. ओके, आता ह्या पॉइंटला इकडे आणा, इथं 0 लागेल. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता याला 6 ने भाग गेलेला आहे 100 वेळा दिलेला आहे ना. ओके, आता याला कितीने भाग जाईल 6 पंचे 30 आणि साइन चौक 24 म्हणजे 54 आणि 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले म्हणजे 0.54 आलेला आहे. 0.54 आलेला आहे. ओके, म्हणून याची किती होणार आहे हा पूर्णांक आहे ना इथे दिलेला. ओके, पूर्णांक तसाच्या तसा लिहा 0.54 म्हणजे 0.54 तास. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने सोडवायचं समजलं ना आता. ओके, आहे आणि हा प्रश्न तुम्हाला येते पोलीस भरतीमध्ये एसआरपीएफ मध्ये आणि जास्तीत जास्त एसआरपीएफ मध्ये येते. ओके,
बघा आता इकडे लक्ष द्या, याला काय करायचं आहे, सोपा आहे. ओके, म्हणजे तुमची भिंतीवरील घड्याळ आहे तिथं 3:25 झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही समोरच्या आरशातून पाहाल तर किती वाजून राहतील, कारण उलटा दाखवलेला आरसा. ओके, तर किती वाजून राहतील असा प्रश्न केलेला आहे. प्रश्न समजला ना? ओके, मग काय करायचं आहे, आता 3:25 म्हणजे घड्याळ 12 तासाची आहे. 12 तासाची आहे ना? जर घड्याळ 12 तासाची असेल तर 11:60 मधून 11:60 म्हणजे 12, 11:60 म्हणजे 12, 11:60 मधून 3:25 वजा करायची. ओके, 11:60 मधून 3:25 वजा करायचे. आता 10तून 5 गेले तर 5 राहिले, हातचा 1, 6तून 3 गेले तर 3 राहिले. ओके, त्याच्यानंतर 11तून 3 गेले तर 11तून 3 गेले तर 9 राहिले, 8. ओके, आणि 1 मधून 1 गेला तर 0, म्हणजे किती वेळ दर्शवेल, 8:35 दर्शवेल. ओके, समजलं का? ओके, हा बघा इकडे लक्ष द्या. प्रश्न काय आहे, एका घड्याळात 5 वाजले असतात. किती वाजले आहेत? 5 वाजले असतात. ती घड्याळ पाण्यात पाहिले असता घड्याळात किती वाजले असतील. म्हणजे आता आरसा झाला ना, आरसा भिंतीवर राहील, घड्याळ भिंतीवर राहील. बरं, पाणी भिंतीवर राहणार आहे का? नाही, म्हणजे खाली बघावं लागेल ना. ओके, मग त्याची प्रतिमा कशी दिसेल किंवा किती वाजलेले दिसतील. ओके, याच्यासारखंच करायचं आहे. बघा आता आरशाची असता वेळी 11:60 मधून मायनस केलं ना. ओके, पाण्याची असताना 18:30 मधून मायनस करायचे आहे. किती मधून मायनस करायचे आहे? 18:30 मधून मायनस करायचे आहे. ओके, आता 18:30 मधून हा टाइम मायनस करा. ओके, 5 वाजलेले मायनस करा. ओके, 3, ठीक आहे. 8 मधून 5 गेले तर 8 मधून 5 गेले तर 3 आणि 1 मधून 13 वाजून 30 मिनिट. 13 वाजून 30 मिनिट. 13 वाजून 30 मिनिट म्हणजे किती होणार? 1 वाजून 30 मिनिट. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं. समजलं?